विधिमंडळ अंदाज समितीने थेट तेलंगणा सीमेवरील वाळू घाटांवर धडक देत बेसुमार वाळू उपशाचा पंचनामा केला। हजारो ब्रास वाळूचे डोंगर पाहून समितीचे अध्यक्ष आणि आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार हेमंत पाटील यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले। विधिमंडळ अंदाज समितीच्या सर्व आमदारांचा ताफा दुपारी मुदखेड येथील जिल्हा परिषद शाळेवर धडकला। शाळेची तपासणी केल्यानंतर येळी येथील अवैध वाळू उपशाची समितीने पाहणी केली। त्यानंतर समितीचा ताफा थेट बिलोली तालुक्यातील वाळू घाटाकडे वळाला। सगरोळी, एजगी आणि इतर 2 वाळू घाटांवर समितीने थेट धडक देऊन पाहणी केली। समिती येण्याची आधीच माहिती पडल्याने ट्रक आणि जेसीबी वाळू घाटांवरून पसार झाले, पण हजारो ब्रास रेतीचे डोंगर पाहून समितीतील सर्व आमदार सदस्य अवाक झाले। 12 ते 13 हजार ब्रास वाळू उपशाची परवानगी असताना लाखो ब्रासच्या वर वाळू साठा कसा काय, असा सवाल विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला। तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले। बिलोली येथील नदीच्या पात्रातील लाल वाळूला तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते। महाराष्ट्रातील वाळू ठेका कोण्यातरी मोठ्या गुत्तेदाराकडून घेतला जातो आणि तेलंगणातील वाळू माफियांशी हात मिळवणी करून हजारो ब्रास वाळूचा उपसा दररोज केला जातो। काही हजारात वाळू उपसा करण्याची परवानगी शासनाकडून दिली जाते, मात्र नदीचे पूर्ण पात्रच हे वाळू माफिया दरवर्षीच पोखरून काढतात। महसूल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य अधिकारी आणि पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे। मात्र वाळूच्या या गोरखधंद्यात वरपर्यंत तार जोडलेले असल्याने काहीच कारवाई होत नाही। आज चक्क विधिमंडळ अंदाज समितीने 4 वाळू घाटांवर जाऊन बेसुमार वाळू उपशाची पाहणी केली। नागपूरच्या एका बड्या ठेकेदाराकडून या ठिकाणी वाळू उपशाचा ठेका घेण्यात आलाय। तेलंगणाच्या वाळू माफियाशी हात मिळवणी करून दररोज शेकडो ट्रकद्वारे हजारो ब्रास वाळू उपसा केला जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले। सर्व नियम धाब्यावर बसवणारे हे वाळू ठेकेदार, त्यांना साथ देणारे अधिकारी यांच्यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। आज इथे अंदाज समिती आली होती। त्यांच्या प्रत्यक्षदर्शी असं झालं, सगरोळी घाट आणि एजगी घाटावरती त्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर इथे हजारो ब्रास वाळूचा बेसुमार उपसा दिसला। बऱ्याच ठिकाणी त्याचे निशाणही दिसले, मशीन दिसल्या। एवढं असूनसुद्धा येथील महसूल प्रशासन संबंधित विभागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। संबंधित ठेकेदार हा कुंथल अष्टनकर नावाचा नागपूर येथील बलाढ्य माणूस आहे, जो भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय एक मंत्री आहेत, ज्यांचा लागेबांध्यातला आहे। त्यामुळं यांच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही। त्याचा दुसरा पार्टनर आहे आंध्र प्रदेशचा। त्यामुळं इथं संबंधित महसूल प्रशासन यंत्रणा मूग गिळून बघ्याच्या भूमिकेत गप्प आहे आणि येथून रोज हजारो वाहनांची ये जा रेतीची होत आहे।